खायला जायचा, जायचं खायला. यांना जास्त आवडलं म्हणून कंटिन्यू खात. ही पण ऐकत नाही, खूप आवडलाय. बोल कसा आहे. ही बघा, हिला आहे ना नाही खाणार होती, वॅफल खायचं होता. आता चाटून चाटून खाते, कंटिन्यू घेत घेत खाते. हाय फ्रेंड, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला, ज्याचं नाव आहे बी विथ फँकी. आज आपण आलोय कांदिवलीला, महावीर नगरला. तुम्ही माझ्या पाठी बघू शकता. आज आपण करणार आहोत खाऊगल्ली एक्सप्लोर महावीर नगरची. आणि ही आपली गाईड. हे दोघं आहेत आपले गाईड. आणि ही आपल्यासोबत प्रियंका. हॅलो. आता आपण इकडून ब्लॉग चालू करणार आहेत. तर चला ब्लॉगची सुरुवात करूया. पहिला इकडे कुठे जायचं आहे? कुठे जायचं आहे? नवीन गोष्टी आहेत ते ट्राय करूया. तर पहिला आपण कुठे? मला असं वाटतंय आपण स्ट्रीट फूड चालू करतोय तर पहिला पाणीपुरीने केली पाहिजे. तुला पाणीपुरी आवडते तर म्हणून पहिला पाणीपुरी नाही करायची. तर पहिला पाणीपुरी खाऊया आणि बघूया इकडची ठीक आहे, पाणीपुरी कशी आहे. तर चला जाऊया आपण. इथे थोडे फ्लेवर पाणीपुरी पण आहे. आता आपण आलोय D&D पाणीपुरीला. चालू करतो फटाफट. ये कौन सा है भैया? पहिला फ्लेवर होता जिरा, आता दुसरा आहे लसूण. ठीक आहे, दोन्ही चांगले आहेत. तिसरा आता पुदिनापासून एकदा ट्राय करायला येवा. जा. आमच्या गाईडला देवा ट्राय करायला. हा कोणता फ्लेवर आहे? पुदिना मेन. पुदिना फ्लेवर. दुसरा काहीतरी स्वीट दिला त्याने. हा जरा नॉर्मल होता पुदिना आपला, आणि हा आहे पुदिना नव्हता, तो स्वीट होता काहीतरी. आणि हाजमोल आहे. आता हाजमोल आहे, घे तू पण ट्राय कर. हा हजमाजम काहीतरी आहे फ्लेवर. बरं आहे. ये कौन सा फ्लेवर है? लिंबू. हे पकडणार तुझ्या हातात पकड. हा लिंबू आहे. ओके ओके. एवढं वाव पण नाही. रेग्युलर आहे. बोलो तो कुछ. कितीचा चांगला आहे? रेगुलर फ्लेवर खूप छान आहे. और एक बार रिपीट कर. आता पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी ठीक होती. 40 रुपये प्लेट होती. आमच्या बँड्राला ह्याच्याहून चांगली भेटते 30 रुपयाला भेटते आमच्या चाच्याकडे ना. आपल्या चाच्याकडे किती 30 रुपयाला भेटत. पण ही एवढी खास ठीक होती. ठीक होती. आता आपण आलो राधेकृष्ण डोसाला. डोसा खाऊया आता. डोसा. आमची गाईड थोडी लाजते, ती व्हिडिओ मध्ये बोलत नाही. तर डोसा खायला आलो. डोसा बघा कसा आहे. आपला पहाडी डोसा आलेला आहे. पहाड नाही, लोकांनी बर्थडेची टोपी दिली आहे. बर्थडेची टोपी दिली आहे खायला. हा आहे ना 220 रुपयाचा आहे. आपण टेस्ट करून बघूया. टोपी
ही त्यांची भाजी आहे आणि आम्ही आहे ना गफला केलेला, 2दा ऑर्डर दिली आणि एकच डोसा घेतला मांडून. चांगले आहे, चांगले आहे, एकदम चिझी आहे. चांगला आहे, जबरदस्त आहे. 220 रुपये थोडा महाग आहे, पण ह्याचा टेस्ट एक नंबर आहे, वर्थ आहे. आता आपण ना चटणी सोबत खाऊन बघूया. चटणीची टेस्ट कोकोनट चटणी ठीक आहे, नाही चांगलं आहे. हे पण सेमच आहे, फक्त कलर चेंज केला वाटतं. सेम चटणी आहे, फक्त कलर आहे ना ऑरेंज दिला. बघवा आता देवा दुसऱ्यांना पण ट्राय करायला. काय बोल, काय नुसतं खायला तर दे. चीजी आहे, मस्त चीजी डोसा आहे. टँगी आहे, टँगी फ्लेवर. पिझ्झाला पण फेल करेल. खूप मस्त आहे, तुम्ही इथे येऊन खरंच ट्राय करू शकता. चीजी आणि टँगी आहे. आणि आतूनच ऑर्डर द्या, बाहेर जाऊन 2-2 ऑर्डर देऊ नका. बरोबर. चटणी टेस्ट करूया. चटणी सेम आहे, फक्त कलर वेगळा आहे. चटणीची सेम टेस्ट आहे आणि चीजी आणि टँगी आहे थोडं. बाकी सगळं बरोबर आहे, पण 220 रुपये खूप जास्त आहे. साधा डोसा 110 पर्यंत येतो, पण हा टँगी असल्यामुळे थोडा पिझ्झा फ्लेवर असल्यामुळे जरा त्याप्रमाणे ठीक आहे. राधे कृष्णा फास्ट फूड्स मध्ये आपण खाल्लाय पहाडी डोसा. खरं वर्थिट होता, तुम्ही पण येऊन ट्राय करा, एक नंबर होता डोसा. थोडा कॉस्टली वाटला पण ठीक आहे. मध्ये जास्त बघितलेलं. आता आपण घेतलाय गोवा आईस्क्रीम, रिअल गोवा आहे आणि आतमध्ये आईस्क्रीम बॉटम्स अप मधून घेतलाय. ट्राय करूया. मसाला पण दिलाय, काय पेरू दिलाय करगत. बाहेरचा पेरू चांगला लागतो, परत आईस्क्रीम चांगला आहे. किती दिला? 80 रुपीजला हाफ. आम्ही हाफ घेतलाय, चांगला आहे. हां टेस्ट करून मग. रिअल फ्रूट सारखं स्मेल येत आहे खाऊन बघ पहिला. आणि मसाला पण आहे. चांगला आहे, जबरदस्त आहे. रिअल फ्लेवर वाटतं एकदम. हा पण जबरदस्त आहे. छान आहे. बॉटम जपला पण या. आम्हाला व्हिडिओ काढायला नाही दिला अजून, अलाउड नाहीये. तरी पण तुम्ही या, खा, चांगला आहे एकदम, मस्त रिअल लागतं. फ्रूट यांना जास्त आवडलं म्हणून कंटिन्यू खातं. ही पण ऐकत नाही, हिला खूप आवडलाय. बोल कसा आहे? एकदम मस्त आहे. असं वाटतं पेरूच खातोय, फक्त थंड पेरू. थंड पेरू, पेरू काय लागलं? असं वाटतं थंड पेरू खातोय. सर्वांना आवडलं. हे पेरूच आहे आणि जे त्याचं फ्रीज केलाय, फ्रीज केलंय ते आतलं बिया काढलं. आणि त्याच्या आतलं गर आहे ना, ते मिक्सरला लावून त्याचं आईस्क्रीम केलंय त्याचं. हा, थोडं unique पेरू करायचा आईस्क्रीम प्रयत्न पण चांगला आहे. केला. हा, पण real पेरू आहे. आईस्क्रीम वर्थिट आहे. फुल 80 रुपये हाफ आहे, 160 रुपये Chemical फुल वगैरे आहे, काही नाहीये. पण एक नंबर आहे. रिअल फ्रूटचं. रिअल फ्रूट आहे. नॅचरल. एकदम रिअल आहे आणि घट्ट घट्ट आहे. त्यामुळे जाताना ना तो आपण खातो ना जांभूळ, त्याचं असं गर एकदम तोंडात गेल्यासारखं वाटतंय. मस्त आहे. आता आपल्या आल्यात जामून शॉट. हा मिंटी जामून नाही आहे, स्मॉनॉफचा नॉर्मल जामून शॉट आहे. आपण टेस्ट करू बघा. एकदम ना रिअल जामून आहे, रिअल जामुनचं एक नंबर, मस्त लागतं. रिअल जामून आहे.
आपण खातोय मसाला चाप त्यांचा फेमस, जे आहे कितीला 160ला. भारी, चांगलं आहे, जबरदस्त. मस्त लागतं. नॉनव्हेजची फिलिंग देतं. चिकन आपण फेल केलं. एक नंबर आहे, जबरदस्त झाला. हा पण येऊन तुम्ही ट्राय करा दिल्ली स्पेशल चापमध्ये. कसा असतो लाफिंगचा एक्सपिरियन्स? लाफिंग हा डिश आहे ना, पूर्ण मुंबईमध्ये काहीतरी युनिक कॉन्सेप्ट आहे, कुठेच नाही बहुतेक. महावीर नगरमध्ये, मुंबईमध्ये सगळ्यात अगोदर पहिल्यांदा मी स्टार्ट केली आहे. काहीतरी वेगळं प्रकार आहे, स्पायसी असतं आणि क्रंची. टेस्टला एकदम. येस, हा लाफिंगची शीट असते. ही शीट राईस आणि मैदाची असते. त्यात आतमध्ये मी आता गार्लिक वॉटर ॲड करणार. कसं खायचंय तुम्हाला? स्पायसी करू, मीडियम झणझणीत करू का? हा, करा करा. जास्त आता टाकला सॉल्ट, व्हेरिएबल स्पायसी करा एकदम. कारण की लाफिंगचा जो मेन टेस्ट आहे तो पूर्ण चिली ऑइल मध्येच आहे, त्याचा स्पाइस नाही मध्ये. कधीपासून तुम्ही इकडे शिकताय? मला महावीर नगर मध्ये खूप टाइम झाला. लाफिंगला स्टार्ट करून मला 1-1.5 वर्ष झाली. आणि रिस्पॉन्स कसा आहे याचा? वन साइड खूप लोक ॲडिक्ट झालेत आणि क्रेविंग, म्हणजे काहीतरी युनिक. आणि लोकांना जे दिल्लीवाले लोक आहेत मोस्टली, त्या लोकांना हा टेस्ट, कारण की आपल्या इथे वडापाव कसं नॉर्मल कुठेही भेटतं, दिल्लीमध्ये लाफिंग वडापाव सारखं भेटतं, म्हणजे हर एक कोपऱ्यात भेटतं. मजनू का टीला करून एक प्लेस आहे दिल्लीमध्ये, तिथे लाफिंग खूपच तिबेटियन अंटी आहे. सोया चंक्स आहेत. येस, व्हेज. आणि हे वाय वाय मॅगी, हे वाय वाय क्रंचसाठी ते नेपाली मॅगी असते. येस, ते क्रंचीनेससाठी खूपच भारी असतं. तिथे प्युअर व्हेजच असतं. येस. ऑनलाईन 150 देईया. येस सर, नो प्रॉब्लेम. बरं, तुझं नाव काय? माझं नाव महेंद्र आहे. तेव्हा यांनी चालू केलेलं इकडे लाफिंग. आता खूप जण हे खातच जातात. त्यांना पण दुसऱ्यांचं खूप चांगलं आहे. बघा, आपण पण खाऊ शकतो. काहीतरी युनिक आहे. डन, थँक्यू. Received Paytm payment of 150 rupees. तुमचं लाफिंग रेडी झालं. 150. आता हिला लाफिंग ट्राय करायची होती म्हणून आम्ही इकडे आलो, लाफिंग घेतली आहे. दिसायला तर मस्त आहे, बघा कशी लागते. खाऊन बघ कशी. वाय वाय मुळे घेतला ना, अजून काय नाही. ते नॉनव्हेज खात असतो, हा व्हेज आहे. आपण ट्राय करून बघूया कसं आहे. ते स्पायसी असते ना, बघा. एकदा काय ट्राय केलं पाहिजे. टिबेटन डिश आहे ही. तिचे ट्रिबेटियन काय, गावचे कसला काय माहिती नाही. खाऊन बघूया आपण. टेस्ट थोडी वेगळी आहे. चिली सॉस ना, तो पॅप्रिकावाला चांगला आहे. काहीतरी युनिक आहे, चांगला आहे. तुम्ही इकडे या द कोरियन हाऊस लाफिंगमध्ये. सिद्धू असं लिहिलं आहे. चांगला आहे, एक नंबर आहे. चांगलं आहे, ट्राय करायला पाहिजे, मस्त लागतं. आता आम्ही लाफिंग खाल्ली आहे, एक नंबर. खूप तिखट होती. कोण ॲक्च्युली ती तिखटच चांगली लागते. कोण बेअर करू शकतो, म्हणजे कशी पण बनवू शकतो, पण तिखट बनवलं एक नंबर लागतं, झणझणीत. आता पुढे आपण काहीतरी दुसरा ट्राय करूया. लाफिंग पण चांगली होती. आता आपण खायला चाललो आहे पोटॅटो ट्विस्टर, पोटॅटो पायरेट्सकडे. इकडे लावली आहे मशीन, चालू केलं.
पोटॅटो ट्विस्टर हा एकच बटाटा आहे, फक्त तुम्हाला वाटत असेल जास्त आहे, पण एक मोठा बटाटा आहे. खाऊन बघा कसं आहे, तू पण खाऊन बघ कसं आहे. अजून एक जण आला आमच्याकडे फ्लेवर आहे पेरी पेरी. पेरी पेरी फ्लेवरचा घेतला बा 110 रुपये. कसं आहे छान आहे. छान आहे. आम्ही तोडून खातो. ते नाव फिनिश कर. त्याचं नाव आहे पोटॅटो पायरेट्स. दाखवा इकडे आम्हाला. मस्त आहे, टेस्ट पण छान आहे, फ्लेवर पण छान आहे. किंवा पेरी पेरी सॉस पण आहे. चांगला आहे. एक बटाटा 140 रुपयाचा चांगला लागतो. 140 रुपये एक बटाटा. पण चांगला लागतो, टेस्ट छान चांगली आहे आहे. आणि फ्लेवर पण छान आहे. 140 नाही 110चा आहे. 110. सॉरी 110चा आहे. हा बटाटा चांगला आहे, चांगला लागतो. फ्लेवर पेरी पेरी. फ्लेवर पेरी पेरी आहे. मोठा फ्लेवर 110चेच आहे. आता आम्ही खाल्ला पोटॅटो ट्विस्टर, तो पण चांगला होता. तिकडे येऊन पण तुम्ही ट्राय करा, 110चा होता. ते आम्ही कॉर्नडॉग वगैरे नाही खाल्ला, मला एवढा टेम्पटिंग नाही वाटत होता. एकदम ठीक आहे, चीज कॉर्न म्हणून खाल्ला नाही. म्हणून तुम्ही बोलाल की इकडचा कॉर्नडॉग नाही खाल्ला, कॉर्नडॉग नाही खाल्ला. मला ठीक एवढा टेम्पटिंग नाही वाटला म्हणून मी खाल्ला नाही. बाकी जितकं मला चांगलं वाटलं तितकं मी कवर केलं. आता पुढे आपण एक स्वीट डिश खाऊन बघा कशी आहे आणि ब्लॉग तिकडून संपवू. लास्ट आपण डेझर्ट खाऊन इकडे संपवणार आहे आपला फूड ब्लॉग. आपण घेतलाय नटेला केक बॉम्ब. बघा असा आहे, असा दिसतो. खाऊन बघा कसं वाटतं. चांगला आहे, मस्त आहे. न्यूट्रेला मस्त आहे. न्यूट्रेला टेस्ट चांगला आहे. टेस्ट येते. तुम्ही पण इकडे आहे एनकेट्स डिलिशियस डेझर्ट. एनकेट डेझर्ट मध्ये या. एनकेट्स डिलिशियस डेझर्ट मध्ये आहे, एक नंबर आहे. मेन्यू कार्ड आहे. बोला कधी बोला. मस्त आहे. मी कमी खाणार होतो पण मस्त आहे. छान आहे, टेस्ट छान. या ताईकडे सगळं भेटतं. चीज केक भेटतं आमच्याकडे, ब्राउनी, तिरामिसू, मिल्क केक, नामालाका, स्ट्रॉबेरी चॉकलेट, स्ट्रॉबेरी चीज केक आणि आता आम्ही मँगोचे पण डेझर्ट चालू करणार आहे. आणि किती वाजेपर्यंत तुम्ही असता? आम्ही 8 ते 12 संध्याकाळी रोज डेली. ठीक आहे, थँक्यू. बघितलं ही बघा, हिला आहे ना नाही खाणार होती, वॅफल खायचं होता. आता चाटून खाते, कंटिन्यू घेत खाते. एनकेट्स डिलिशियस मधून आपण खाल्ला होता चॉकलेट, नटेला चॉकलेट बॉम्ब. 4 ते बॉल्स होते त्यात. चांगला होता, तुम्ही येऊन ट्राय करा, एक नंबर आहे. तिच्याकडेच जावा, रोड साईड तिथं स्टॉल आहे, पण एक नंबर आहे टेस्ट. आम्ही पण ट्राय नाही करणार होतो वॉफल, पण वॉफल वगैरे भेटतातच बाहेर. बेल्जियम वॉफल्स खूप आहे वॉफलमध्ये, पण हे स्ट्रीट साईड एक नंबर होता. आम्ही फर्स्ट टाइम ट्राय केला, एक नंबर मस्त होता. आपण आता हा ब्लॉग आपण इकडे संपवतोय. मजा आली महावीर नगरला, खाऊ गल्लीला. तुम्ही नेक्स्ट लोकेशन सांगा, आम्ही तिकडे जाऊन खाऊ. कारण का वी आर फ्रॉम खायला जायचं खायला.